Let us see the objectives of auditing. अंकेक्षणाची उद्दिष्टे. There are two types of objective of an audit. First one is principal object. It is also known as main object, मुख्य उद्देश. And second one is secondary or supplementary object, द्वियम उद्देश. So first we are going to see principal objects. First one is to increase the efficiency and accuracy in bookkeeping. हिशेब लेखनात कार्यक्षमता आणि अचूकता यांना प्रोत्साहित करणे. सेकंड वन इज टू असर्टेन द ट्रू अँड फेअर व्ह्यू ऑफ द ॲन्युअल अकाउंट्स. वार्षिक लेखांच्या सत्यतेविषयी खात्री करून घेणे. अंडर दिस पॉइंट the auditor has to critically examine the transactions recorded in the books of accounts and to ascertain whether the final accounts reveal true and fair view of financial status of the business. अंकेक्षकाने व्यवसायाचा व्यापार आणि नफा तोटा लेखा आणि ताळेबंद यांची काटेकोर तपासणी करून नफा तोटा खात्यावरून संबंधित कालावधीत व्यवसायाने कमाविलेल्या नफ्याचे वास्तविक परिणाम कळते. व्यवसायाच्या आर्थिक स्थितीचे वास्तव चित्र स्पष्ट होते याची खात्री करून घ्यावयाची असते. हा अंकेक्षणाचा सर्वात महत्त्वाचा उद्देश आहे. Next, third one is to ascertain that the accounts are maintained as per the rules. लेखे नियमानुसार ठेवल्याची खात्री करून घेणे. Under this, to ascertain that the books of accounts are maintained according to the requirement and rules of the business and to locate irregularities in the same if any. व्यवसायाचे लेखे संबंधित व्यवसायाच्या परंपरेनुसार आणि त्या व्यवसायाला लागू असलेल्या नियमांना अनुसरून ठेवले आहेत आणि त्यात कोणतीही अनियमितता नाही हे पाहणे हा अंकेक्षणाचा उद्देश असतो. नाउ नेक्स्ट, दॅट इज सेकंडरी और सप्लिमेंटरी ऑब्जेक्ट्स, दुय्यम उद्देश. अंडर दिस फर्स्ट वन इज डिटेक्शन ऑफ एरर्स. लेखाकर्मातील चुका शोधून काढणे. अंडर दिस, while recording the transactions, certain errors may be committed unintentionally. For example, recording the single transaction twice, omitting to record the transactions, or entering the transaction with wrong amount. All these errors affect the profit and loss account and balance sheet most vitally. It is very necessary for the auditor to detect such errors. लेखी लिहिताना कर्मचाऱ्यांकडून नकळत काही चुका होतात. उदाहरणार्थ, एकच व्यवहार दोनदा लिहिणे किंवा एखाद्या व्यवहाराची नोंद न होणे अथवा चुकीच्या रकमेने खुणेने नोंद होणे. अशा सर्व चुकांचा परिणाम व्यवसायाच्या आर्थिक खात्यांवर होतो. आर्थिक खाती अचूक राहावी म्हणून लेखाकर्मातील चुका शोधून काढणे हा अंकेक्षणाचा एक उद्देश आहे. सेकंड इज डिटेक्शन ऑफ फ्रॉड्स. हिशेबातील लबाडी अफरातफर शोधून काढणे. फ्रॉड मीन्स false representation or making a wrong entry intentionally with a view to defraud the proprietors of the business. For example, omitting to entry any cash received or entering less amount than what
has been received, making fictitious entries on the payment side of the cash book or entering more amount on the payment side than actually paid. The fraud is committed in case of goods also, that is misappropriation of goods, etc. In this way, the examination of fraudulent transactions is the object of an audit. चुका नकळत किंवा नियमांच्या अज्ञानामुळे होतात आणि काळजीपूर्वक काम केल्याने त्या टाळताही येतात. परंतु लबाडी, कपट किंवा अफरातफर ही मालकाला धोका देण्याच्या उद्देशाने मुद्दामून किंवा जाणून बुजून केलेली असते. लेखाकर्माच्या नियमाचे पुरेसे ज्ञान असूनही स्वतःच्या स्वार्थासाठी पैशाची अफरातफर करण्यासाठी कर्मचारी मुद्दाम चुकीच्या नोंदी करतो. अशा लबाडीचे किंवा अफरातफरीचे व्यवहार शोधून काढणे हे अंकेक्षणाचे उद्दिष्ट असते. नेक्स्ट, प्रिव्हेन्शन ऑफ एरर्स अँड फ्रॉड्स. लबाडी, अफरातफर यांना आळा घालणे. द ऑडिटर शुड स्टडी thoroughly the internal check system followed by his client, and if he notices any weaknesses, he should suggest improvements. The auditor should carry out a careful and detailed checking so that he can unearth the frauds and errors, if any. Detection of frauds and errors naturally leads to their prevention. लबाडीचे व्यवहार नुसते शोधून अंकेक्षकाचे काम संपत नाही. भविष्यात असे लबाडीचे व्यवहार पुन्हा न होण्याच्या दृष्टीने लेखाकर्म यंत्रणेत किंवा पद्धतीत सुधारणा सुचविण्यासाठी हिशेब तपासणे व प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे हा एक अंकेक्षणाचा उद्देश असतो. नेक्स्ट वन इज कंट्रोल ऑन द ॲक्टिव्हिटीज ऑफ द एम्प्लॉईज वर्किंग इन अकाउंट्स डिपार्टमेंट. लेखा विभागातील कर्मचाऱ्यांवर नियंत्रण प्रभाव. ॲज अ डिटेक्शन ऑफ एरर्स अँड फ्रॉड्स is the object of an audit, the employees intending to commit frauds become aware of the fact that their frauds will be detected in the course of audit, and as such their activities are controlled. आपण लिहिलेले हिशेब दुसऱ्या व्यक्तीकडून सूक्ष्म रीतीने तपासले जाणार आहेत या जाणीवेनेच लेखा विभागातील कर्मचारी आपले काम जास्त काळजीपूर्वक करतील आणि लबाडी किंवा अफरातफर करण्याचे टाळतील. म्हणून लेखा विभागातील कर्मचाऱ्यांवर असा नियंत्रण प्रभाव टाकणे हा अंकेक्षणाचा उद्देश असतो. नेक्स्ट पॉईंट इज टू सॅटिस्फाय द गव्हर्नमेंट अथॉरिटीज. शासकीय अधिकाऱ्यांचे समाधान करणे. When the books of accounts are audited, the authorities like income tax and sales tax rely on such accounts as correct accounts and use them for calculating the tax. आयकर, विक्री कर अशा विविध शासकीय विभागांच्या अधिकाऱ्यांना आपले कर आकारणीचे काम करताना व्यवसायाचे हिशेब आधार म्हणून घ्यावे लागतात. या हिशेबात खोटेपणा होऊन शासनाचे उत्पन्न बुडवले जात नाही याची या अधिकाऱ्यांना खात्री करून घ्यावी लागते. लेखे अंकेक्षित असतील तर ते बरोबर आहेत असे गृहीत धरून हे अधिकारी आपले काम करतात. म्हणून शासकीय अधिकाऱ्यांचे समाधान व्हावे हा सुद्धा अंकेक्षकाचा एक उद्देश आहे. नेक्स्ट, टू ॲक्ट ॲज अ हेल्पिंग हँड इन अ फ्युचर प्लॅन. भविष्यकाळातील धोरण निश्चितीस मदत. As the audited books of accounts
gives true and fair view of the finance state of affairs of the business. It help as a base for deciding future plans. प्रत्येक व्यवसायाचे भविष्यकालीन धोरण त्याच्या भूतकाळातील लेखांवरून मिळणाऱ्या माहितीवरून आणि त्यावरून निघणाऱ्या निष्कर्षणाच्या आधारे ठरत असते. ज्या माहितीच्या आधारावर उद्योगांच्या भविष्यासंबंधी महत्त्वपूर्ण निर्णय घेतले जातात, ती माहिती बरोबर असल्याची खात्री करून घेण्यासाठी लेख्यांचे अंकेक्षण केले जाते. व्यवसाय संस्थेच्या भविष्यकालीन निर्णय घेण्यासाठी अंकेक्षण उपयुक्त ठरते.